हेलो फ्रेंड्स। पिछले हम एन इनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ये लेसन देख रहे थे 1.2 क्लास 10th। उसमें से अभी पेज नंबर 9 पे जो पैराग्राफ है वो अभी हम देखेंगे आज। क्यूरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी। लिविंग द बुक असाइड आई रश टू अ वरांडा टू सी व्हाट वाज गोइंग। लेखक या ठिकाणी म्हणत आहेत की ते जे दुपारी पुस्तक वाचायला बसले होते, त्यांची फॅमिली रेस्ट घेत होती, त्यावेळेला या ठिकाणी लेखक म्हणतायत की पुस्तक बाजूला ठेवलंय लेखकाने आणि काय चाललंय हे पाहण्यासाठी ते वरांड्यामध्ये धावले. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले असं लेखक या ठिकाणी म्हणतात. एक शक्तिशाली बलदंड असं वानर, बहुधा त्या टोळीचा म्होरके असावा, एका वानराच्या पिल्ल्याला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे तो काय करत होता, लचके तोडत होता अक्षरशः. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roof of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिल्लाची, छोट्या त्या माकडाच्या, त्या वानराच्या पिल्ल्याची केविलवाणी आई, जे वानरीण होती, आणि टोळीतले इतर दुर्बल म्हणजे शक्ती नसलेले वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्ल्याचा जीव जाताना ते लोक पाहत होते. या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला ही आहे की एका आईच्या पिल्ल्याला आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी मारत आहे आणि ती आई हेल्पलेसली बघत आहे, तर तिच्यावर काय बीतत असेल, तिला काय वाटत असेल, हे आपल्याला यावरून कळून येतं. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर, मेल ज्याला आपण म्हणतो, सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे. याची मला आठवण झाली असं लेखक या ठिकाणी म्हणत आहेत. विदाउट लॉसिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्लेड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॉर्डिंग langur. The langur was infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. जराही वेळ न दवडता किंवा कुठलाही टाइम वेस्ट न करता लेखकाने हातात एक भक्कम अशी मोठी ठोकळ काठी घेतली आणि रागाच्या भरामध्ये, म्हणजे रागामाने त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. कोणी? लेखकाने. कोण्यात लेखक? तपन मुखर्जी यांनी. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्त्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. एवढा तो निर्भीड होता, एवढा तो डेरिंगबाज होता. कोण? तो मेल वानर समजायचा, जो त्या पिल्ल्याची लचकी तोडत होता. मग मी आणखी एक दगड मारायला सुरुवात केली. कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागले. लेखकाला वाटलं की आता आपल्याला ऐकत नाहीये. मग त्यांनी परत दुसरा दगड उचलला आणि मारायला सुरुवात केली आणि सोबत कुत्र्यांनी पण त्यांची साथ दिली. म्हणजे या ठिकाणी ती पण जोराजोरामध्ये भुंकायला लागलीत. द चेंज कस्टम
and the sudden unexpected attack from unknown quarters forced the Langer to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. The baby was listless and appeared to be dead. It, as its baby started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. ते पिल्लू वनराचं अगदी गलित गात्र किंवा अर्ध मेलेलं झालेलं होतं. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांची घोळके आणखी केचाळले. म्हणजे त्यांना बरं वाटलं की आता आपल्याला खायला आयतीच शिकार मिळणार आहे, म्हणून ते टवकारले त्या वानराकडे बघायला. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत लेखकाने छपरावरून त्या पिलाला खाली म्हणजे त्या ठिकाणी पाडला, म्हणजे खाली खिचण्याचा प्रयत्न केला समजायचं. त्या वानराच्या पिल्लाची शेपटी त्यांच्या हातात लागली. कोणाच्या? लेखकाच्या. वरांड्यावरून काढण्याच्या याच्यामध्ये ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो, खरोखरच ते नर पिल्लू होते, म्हणजे मेल होतं समजायचं. ते त्याचा जीव आता जातो की काय असं त्या ठिकाणी लेखकाला वाटायला लागलं. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. म्हणजे तो आता त्याचा जीव जातो की काय, एकदम त्याच्यात काहीच ताकत नव्हती. ऐसा लग रहा था कि बस उसके अभी जान चली जाएगी, क्योंकि उसको जो बड़ा जो बंदर है उसने उसको पूरा मतलब मरने के लिए छोड़ दिया था. ऐसे हालत में उसको वापस इसको छोड़ दिया था. आणि ते पिल्लू खरोखरच मेल बेबी होता. By this time my parents and sister had come out to the veranda and were witness my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आता आपको सभी को पता है कि अगर आपके आजू बाजू में कुछ थोड़ी भी चीज़ें होती है तो बाजू वाले लोग या हमारे पेरेंट्स या तो हमारे घर के जो मेंबर्स होते हैं वो जानने की कोशिश करते हैं, या अगर वो सोए होते हैं तो उठते हैं और क्या हुआ इस चीज़ की वो मतलब हे करते हैं, खबर लेते हैं. तसंच काय झालं की लेखकाचे वडील बहीण वरांड्यामध्ये येऊन जे लेखक बचाव कार्य करत होते ते बघत होते, आणि लेखकाचे काय जे शेजारी होते तेही दूर अंतरावरून एकत्र त्या ठिकाणी काय झाले होते, गोळा झाले होते, आणि ते बघत होते की नेमकं काय चाललंय इथे या ठिकाणी, व्हॉट इज गोइंग ऑन देअर. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. वनाराच्या पिल्लाला आम्ही आपल्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगोटपणे झोपवलं असं लेखक या ठिकाणी म्हणतात. त्याचे शरीर त्या छोट्या पिल्ल्याची अगदी खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते, आणि काही जखमांमधून काय येत होतं, ब्लड देखील बाहेर येत होतं, म्हणजे तो रक्तबंबाळ या ठिकाणी झालेला होता. द बेबी रिमेन मोशनलेस. ते जे पिल्लू आहे छोटंसं ते निपचित पडलेलं होतं, कुठलीही हालचाल न करता. वो ऐसे ही मतलब लेटा हुआ था विदाउट एनी काइंड ऑफ मोशन और विदाउट एनी काइंड ऑफ मूवमेंट. My father provided first aid to clean the wound and stop the bleeding. I was revealed to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. तर लेखकाचे जे वडील आहेत ते या ठिकाणी सगळं ती परिस्थिती बघितल्यानंतर घरात गेले आणि फर्स्ट एड बॉक्स
प्रथमोपचार पेटी ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी ते घेऊन आलेत आणि लेखकाकडे ती दिली. पिल्ल्यांचा जो छोटं पिल्लू होतं त्याचा श्वासोच्छ्वास अगदी हळूहळू झाला होता, तोपर्यंत पूर्ण त्याच्यातली अंगातली ताकद निघून गेली होती. परंतु तो श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबलेला नव्हता, तर तो फक्त मंदावला होता आणि तो सुरू होता. ही गोष्ट लेखकाला जशी माहीत झाली तसंच लेखकाचे जे वडील आहेत, म्हणजेच लेखकाला असं हायचं वाटलं की अरे बाबा, मैंने जो इतनी मेहनत करी उस छोटे से बच्चे को मंकी के बचाने में, तो जिंदा है. तो इस बात का उनको अच्छा लगा. लगने के बाद उनको लगा कि नहीं बाबा, इसकी हम जान बचा सकते हैं. इस तरह से इस लेसन में दिया गया है